2026 ला आझाद मैदान येथे आपण लाखोच्या संख्येने मोर्चा घेतलाय आणि तिथे मोर्चाचं रूपांतर आपण परत आमरण उपोषणामध्ये करणार आहे। आणि मी तिथं जोपर्यंत आपल्याला 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र शासन त्याचा GR परिपत्रक पारित करणार नाही तोपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही आणि आपल्या मुलाचं चांगले केल्याशिवाय तिथून उठणार नाही। आपल्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे मित्रांनो। त्यामुळं सर्वांनी आपल्या आपल्या गावाला खेडेगाव असू द्या शहर असू द्या जिथं आपले संबंध आहेत मित्र आहेत काका आहेत मामा आहेत मावशी आहेत सासरवाडी आहे तिथं प्रत्येक जण सांगा की आपल्याला 23 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मोर्चाला आपल्या लेकरा बाळापासून जायचंय। बघा तुम्ही तिथे येणार तर तुम्हाला न्याय मिळणार मित्रांनो। कारण हे शासन कुणाचं ऐकत नाही। आपल्या विरोधात 25 आमदाराची आणि 4 खासदाराची फौज उभा आहे। आपल्या विरोधात शासन आहे आणि प्रशासन पण आहे। कारण आताची जी SOP निघाली आपण देवधर्मात अडकलो मित्रांनो। पण कोणता देव आपण पूजायचा कोणता नाही पूजायचा त्या SOP मध्ये आहे 25 ऑक्टोबरच्या। तुम्ही स्वतःला हिंदू समजता का आदिवासी समजता ते ठरवा अगोदर। आपण आदिवासी समजत असेल तर आपल्याला आदिवासीची संस्कृती जपली पाहिजे आणि त्यांच्याकडे काय आणि आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। त्यामुळे SOP असं निघाल्यात आणि SOP काढतात का तर तुमचा आमदार पण विचारणारा नाही तुमचा खासदार पण नाही आणि तुमचं शासनात प्रशासनात कुणीच नाही आहे। त्यामुळे आपल्याला आपली ताकद निर्माण करावी लागेल आणि तिथे लाखोच्या संख्येने जर तुम्ही त्यांना दाखवलं की जर ते 25 आमदारांच्या विरोधात असतील पण तुमचे 80 आमदार आम्ही पाडू शकतो ही ताकद जर तिथे डोक्याने तुम्ही दाखवली मित्रांनो तर त्याच्या बापाला तुम्हाला GR द्यावा लागेल। म्हणून प्रत्येकानं आपल्या लेकरा बाळासहित मुला बाळासहित प्रत्येकानं तिथे यायचंय आणि काही असू द्या काम असू द्या परंतु हे काम एवढं मोठं आहे ज्या दिवशी तुम्ही सगळे लाखोच्या संख्येत तिथे जमा होणार मुंबईची तुंबई करणार मुंबई जाम करणार त्या दिवशी त्यांच्या बापाला परिपत्र घेऊन तिथं उपोषणाच्या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो। एवढं लक्षात ठेवा बरोबर आहे का। तुमच्या समोर जरांगे पाटलाचं उदाहरण आहे। त्यांना 3 आरक्षण आहेत आता सध्या का त्यांना न मिळालं आरक्षण मिळाले कशावर मिळालं आंदोलनावर आणि एकीच्या ताकदीवर मिळालं का नाही। झोपले का काय का भूक लागली आहे का जागे काय 2 मिनिटं घेतले काय फरक पडत नाही तुमची माफी मागतो पण बोलतो बरोबर आहे का। जरांगे पाटलाने आरक्षण घेतलं का नाही मग तुमच्या हक्काचं आहे। तुम्ही तर सूचित आहात राष्ट्रपतीच्या त्यांची तर कुठं सूची नाही। त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलं त्यांच्या कुणबी नोंदी शोधायला माणसं लावली आपली